स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा. भगवंताची गर्भस्तुती करतात आणि तो दिवस देवकी वसुदेव यांच्या जीवनात येतो. श्रावण महिना, रोहिणी नक्षत्र, अष्टमी तिथी, बुधवारचा दिवस. रात्री 12च्या टायमाला भगवंताचं प्रागट्य झालं. उचलीला कमळापती, पायीची बंधने गळती म्हणे ते असे रक्ष पाळते म्या मोहिले. द्वारपाळ झोपी गेले, कुलपा आपोआप उघडली. भगवंताला टोपलीमध्ये टाकलं आणि गोकुळात घेऊन आले. गोकुळात काय झालं? माया जन्माला आली. मायेला घेऊन मथुरेत आले. मथुरेत काय झालं आपल्याला पाहायचं नाही, गोकुळात काय झालं आपल्याला पाहायचं. लक्ष द्या. जी बाळणपण करणारी असते रोज जागे राहायची, पण आज तिला झोप लागली. पाहते तर काय यशोदा मातेच्या समोर मुलगा पडलेला. तिला असं वाटलं ही बातमी मी कधी नंद बाबाला जाऊन सांगते. पळतच गेली. लक्ष द्या. बाबा 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 बाबा. नंद बाबा गाईच्या गोठ्यात होते. अरे बोल चोरी का भयो? बोले कचुना भयो. कचुना भयो तो गाई बाबा बाबा रटलं गाई घुम रही है. बोले लालो भयो. लालो भयो म्हणजे मुलगा झाला. नवरत्नाचा हार नंद बाबानं तिच्या गळ्यात टाकला. ती तिथं थांबली नाही. गवळण गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावी एकी पुढे वाटी ताटी सुंद वडे. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. वा वा वा. सरकार काही येडं येता येईल पगार द्यायला. एकदा विश्वास तर टाका, बस कार्यक्रमच लावणार द्या. विठाला 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 या मॉनिटर मध्ये माझा आवाज दे बाळा. एक गवळण दुसऱ्या हा जमलं. एक गवळण दुसऱ्या गवळीला सांगते नंद बाबाला मुलगा झाला यशोदेला. एक दावी एकी पुढे वाटी ताटी सुंड वडे. वान भरून या ताटी नंदा घरी झाली दाटी. सुईनेची गलबल झाली दासी जणी हेल घाली. एवढा आनंद गोकुळात महाराज म्हणले गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. एवढा आनंद गोकुळात किती सांगू मी सांगू कुणाला. किती सांगू मी सांगू कुणाला. किती सांगू मी सांगू
कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी एक एक म्हणा माझ्या किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला तुम्ही काही वेगळ्या पक्षातले हे बीजेपी इकडे राष्ट्रवादी इकडे काँग्रेस सगळ्यांनी म्हणायचं ना होय माऊल्या हो सगळ्यांनी म्हणायचं सगळ्यांनी म्हणायला पाहिजे का आता म्हणायच्या नंतर एवढा आनंद झाला त्या आनंदाला पारावार राहिला नाही गोकुळीच्या सुखा अंत पार गवळणी जायच्या मुलाला पायच्यान बाहेरून चर्चा करायच्या पाहिला पाहिला नंदाचा नंदन तुम्ही पाहू द्या पाहिला पाहिला नंदाचा जीव जाईल जरा दमान म्हणा दमान दमान जरा सगळ्यांनी म्हणा पाहिला पाहिला नंदाचा पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला नंदाचा तिने गेले महाराज पाहिला बरोबर रूप सावळे सुकुमार कानी मकराकार राजस सुकुमार मदनाचा पुरुष राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस ऐका राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा कस्तुरी चंदना ओटी राजस जुगुम मधुनो पुतळा राज पाहिल्या वेद लावे सुंदर ते ध्यानवे विठेवरी रूप पाहता लोचनी सुख झाले हो समचरण दृष्टी विटेवरी येथे माझे हरी बस गवळणी जायच्या मुलाला पायच्या बाहेरून चर्चा कराय काय सुंदर पोरग आहे एवढं सुंदर म्हटल्यावर कुणालाही वाटतं जाऊन बघावं पण आता बाळणपणाच्या टायमाला पुरुषांना जाता येत नाही मग नंद बाबा गेले कन्हैयाला घेऊन बाहेर आले नंद उत्सव साजरा केला नंद घर आनंद भयो जय कन्हैया हाती दिनो घोडा दिनो और दिनो पालके नंद घर आनंद भयो जय कन्हैया एवढा आनंद त्या गोकुळात आहे साक्षात आनंदाचा कंदच तिथं आला होता आनंदाचा कंद माझा सखा पांडुरंग आनंदाद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि तवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः सतगण चिदगण आनंद घन असणारा परमात्मा आहे म्हणून गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा कशामुळे एवढं सुख
घरी आनंदल्या नर नारी. आता हे बघा, लेकरू जन्माला आलं की कुणाच्या घरी आनंदच असतो. लेकरू जन्माला आल्यावर आनंद नाही का? बोला. वर्षात लेकरू झालं लोक गावभर पेढे वाटतात. इथं तर निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार झाला होता. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद. सगुण साकार झाला होता ना, एवढा आनंद. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी. गुडिया तोरणे करती कथा, कामने छंदे येणे मोहिले गोविंदे. आणि बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी. विठोबा रखुमाई, सुखा अंतपार नाही लेखा. किती आनंद आहे बघा बरं. आज आपण झालेलं एवढ्या अनेक वर्षाचं सांगतोय तरी एवढा आनंद आहे. जेव्हा प्रत्यक्ष ते असेल तेव्हा किती आनंद असेल. बरोबर आहे ना. महाराज म्हणले गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी. कन्हैयाला घेऊन बाहेर येतात, नंद उत्सव साजरा करतात आणि देवानं आता रांगाय सुरुवात केली. तळवे तळहात
डाव्या गुडघ्याने रांगत कन्हैयानं रांगायला सुरुवात केली आणि रांगत असतानाच खोड्या केल्या. रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरती गवळणी बांधिती चरणी देती गारहाणी यशोदे साजन. रांगत असताना देवानं चोरी केली. ऐका बरं का, आता चोरी केली हे महत्वाचं नाही, कशाची केली हे महत्वाचं आहे. महाराज म्हणले काल्याचं कीर्तन ऐकताना वाचार्थ लक्षार्थ लक्षात ठेवावं लागतो. वाचार्थ लक्षार्थ कळला नाही तर काल्याचं कीर्तन कळत नाही. एक म्हातारी दवाखान्यात गेली आणि दवाखान्यात गेल्यानंतर लक्ष द्या माझ्याकडे. बसा खाली बाबा. हा बसा इथे समोर. ओ विठाला विठाला. एक बाई दवाखान्यात गेली म्हातारी आणि लक्ष द्या तिच्या पायाला काहीतरी झालं मग दवाखान्यात गेली. मग ते कंपाऊंडर म्हणे वाचार्थ लक्षार्थ कळला नाहीत काय तर बघा. कंपाऊंडर म्हणे आजी तुमच्या पायाला काय झालं असं कळणार नाही म्हणे. तुमच्या पायाला काय झालं हे कळण्यासाठी तुमचा एक्सरे काढावा लागेल. आता म्हाताऱ्या माणसाला एक्सरे काय कळणार आहे. ती म्हातारी म्हणे बाबू एक्सरे म्हणजे काय रे. मग त्यानं कळलं अशा भाषेत सांगितलं. म्हणे आजी तुमच्या पायाचा फुट्टू काढायचा. फुट्टू एक्सरे म्हणजे तुमच्या पायाचा फुट्टू काढायचा. ती म्हातारी म्हणे मेल्या अगोदर सांगितलं असतं तर मी चैन घालून नसते आले का. आता वाचार्थ लक्षार्थ कळाला नाही की गोंधळ होत. एक आजी दवाखान्यात गेली आणि दवाखान्यात गेल्या होते. कंपाऊंडर म्हणे आजी तुम्हाला काय झालं असं कळणार नाही म्हणे, तुमची सोनोग्राफी करावं लागेल. काय म्हणे तुमची सोनोग्राफी करावं लागेल. आता म्हाताऱ्या माणसाला कळत असते का सोनोग्राफी एक्सरे MRI ECG हे काय ऐकलंय. ती म्हातारी म्हणे बाबू आम्ही गरीब माणसं आहे म्हणे, आमच्याकडून काय ते सोनोग्राफी करणं होणार नाही म्हणे, तू चांदीग्राफी करण भागून घे म्हणे. एवढा भाव झालाय म्हणे त्या सोन्याला 1,82,000 आणि ते होणार आहे का आमच्याकडून. वाचार्थ लक्षार्थ कळाला नाही तर गोंधळ होत. देवानं चोरी केली हे महत्वाचं नाही. हरीने माझे हरिले चित्त हरिले आता काही गवळणीला खोड्या आवडायच्या आणि काही गवळणी यशोदा मातेकडे घरानं घेऊन यायच्या. यशोदे कृष्ण यशोदा माता म्हणायची बाळ सगुण गुणाचे बाळ सगुण गुणाचे बाळ काय संगता रंगे गुण जाणारी श्री रंग आणि
5 वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या खेळ कालट घेता आळे गुळच्या दारी तुम्ही लवून या पोरा आनाड घेता घरा तुम्ही बारा लातूर हाय पिलो तुम्ही 12 घरच्या 12 गे गुळच्या बाळाचे मुनाने बाळाचे मुनाने काय करताने पहिली पंगत महिलाची उद्या येईल वाढायला विठाला यशोदा माता म्हणे माझं पोरग सगुण गुणाचं आहे ता नाही माझ्या पोराचं गारानं सांगू नका आणि जर माझं पोरग खोडकर असल तर पुराव्यासहित माझ्याकडे घेऊन या. एक गवळण गावात आगाव होती म्हणे कन्हैया गरीबाच्या घरी जाऊन काय चोऱ्या करतो माझ्या घरी तुला बांधून नाही टाकलात नाव बदलून ठेवल. देवाला आडवं बोलणं जमत नव्हतं म्हणे पेंद्या हिचा घर नंबर लिहून घे म्हणे तिचा घर नंबर मोबाईल व्हॉट्सअप इंस्टा टेलिग्राम ट्विटर सगळं मला माहिती आहे म्हणे तिच्याच घरी जायचं. रात्रीच्या टायमाला तिच्या घरी गेले दही दूध खाल्लं आणि बांधून टाकल म्हणली होती ना तिचीच वेणी नवऱ्याची दाढी पतीची दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ बांधून गाठ कोणाशी सुटेना यशोदे बाळ जाताना लक्ष द्या दोन्हीची गाठ मारली कन्हैया निघून गेले. पूर्वी गवळणी लवकर उठायच्या कशामुळं दळावं लागायचं. आता गवळी दळतात घेतला डबा की गिरणीवर गवळणीला उठायचं काम नाही आता गवळणीला उठायचं काम नाही आता. आज गवळण लवकर उठली तरी दळाय नाही ऑनलाईन यायला लवकर उठणार नाही जमाना बदलला आता पूर्वी सारखं राहिलं का. चष्मे आले आजी तुमचं नाव काय नागामाय नागामाय तुमच्या जमान्यात पाणी भरायचं म्हणल्यावर कुठं जावं लागायचं हिरीलाच ना हिरीला आपल्या खेड्यातली भाषा हिरीला जायचं पोऱ्यानी पाणी शेंदायचं टकुऱ्यावर हांडा घ्यायचा टकुऱ्यावर म्हणे डोक्यावर नाही टकुऱ्यावर खेड्यातली भाषा एकदम गावरान भाषा. हिरीला जायचं पोऱ्यानी पाणी शेंदायचं टकुऱ्यावर हांडा घ्यायचा रांजणीत वतायचं बरोबर आहे रांजणीत टाकाय. किती कष्ट होते आता ते कष्ट राहिले काय करा लाव की तुम्ही हा बरोबर हाव का जमलाव का ए विठाला जमला काय करा लाव की महाराज लवकर सोडा लाव का काय नाही नाही बरोबर टायमावर सोडताव तुम्ही काय टेन्शन घेऊ नका वा. लक्ष द्या माझ्याकडे किती ते कष्ट होते आता कष्ट राहिले का ते नाही. आता गावाला टाकी पाईपलाईनचा सप्लाय दारात नळाला हांडा लावायचा घरात पाणी न्यायचं कष्ट राहिले नाही. नळाला हांडा लावायचं काम नाही आता अंकल नळाला नळी लावायची नळी हांड्यात नेऊन टाकायची. काही दिवसात नवऱ्यानं पाणी मागितलं तर बाया नळी त्याच्या तोंडात घालली. जमाना बदलला आता बरोबर आहे ना आयरन इलो. लक्ष द्या माझ्याकडे एवढा आनंद लक्ष द्या माझ्याकडे. ती गवळण उठली आणि तिच्या वेणीला बसला झटका. ती म्हणते अहो शोभतं का तुम्हाला या वयात वेणी ओढायला. तो म्हातारा माणूस म्हणतो अगं म्हाताऱ्या माणसाची दाढी ओढते मला म्हणते वेणी ओढते मस्तोनिया मातली धांगडी करशी ओढाओढी मध्ये लागे. ती म्हणे बघा तुमचाही दोष नाही माझाही दोष नाही कोणतरी गाठ मारली म्हणे मारू दे मारली पण आता सोड ना. आता ब्राह्मणानं आपल्या गाठी मारल्या सुटायल्या का देवान मारलेली गाठ सुटत असते सोडाय गेले सुटना मग म्हणे आता कापून घेऊ कात्री का उशाला घेऊन झोपतो माणूस. कात्री होती वरच्या मजल्यावर. गवळी म्हणे जाय कात्री घेऊन येते म्हणे हाय का थोडी तरी अक्कल एकटीला कशा जाता येईल म्हणे
निघाला दिंडी 16 वरच्या मजल्यावर. कापाय गेले कापना, जाळाय गेले जळना. मग गवळ्याच्या लक्षात आलं, अरे हे कन्हैयाचं काम आहे. म्हणे का ग, तू कन्हैयाला काही बोलली होती का? हा म्हणलं होतं म्हणे आमच्या घरी ये, मग बांधून टाक. कशाला आगीत हात घातला म्हणे तू? आता त्याच्याकडे गेल्याशिवाय ही गाठ सुटणार नाही. म्हणे असं सोंग घेऊन त्याच्या घराकडे जायचं का? त्याला नाविलाजे म्हणे. आता तोपर्यंत कन्हैया म्हणले, पोरो तुम्हाला सोंग पाहायचं का? चला माझ्या बरोबर. आणि दरवाजात आणून उभे केले. म्हणे या घरातून आता सोंग बाहेर येणार आहे. आता ते सोंगच होतं ना लग्नात, नवरदेव पुढं आज नवरी पुढं. ती 6 फुटाची, हे 5 फुटाचं. असं चाललं बघा. पोराने हुर्या केला, हे हय हय. पोराचं पान उडाली, धूळ धूळ गेली गवळणीच्या नाकात. नाकात धूळ गेल्यावर काय होतं, शिंक येते गवळणीनं. आची केलं का मागचा गवळी रपकन. भांडण नंद बाबाच्या दारात एवढी गाठ सोडून दे. आपण मारली नाही म्हणे वा, आपण तू सोडून दे. हा तसा असन तो सोडतो म्हणे. गाठ सोडता सोडता गवळणीच्या कानात म्हणे, बरं आहे का, लागशील का माझ्या नादाला? म्हणे आता तुझ्या नादाला लागणार नाही. अशा खोड्या केल्या. एक दिवस घरातच खोडी केली. आईला म्हणे, मी काळा का झालो सांग. आता काय उत्तर द्यावं काळं झालं याचं? आईनं सांगितलं, तुझा रात्री जन्म झाला, अंधाराची सावली तुझ्यावर पडली म्हणून तो काळा झाला. यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं होगा, बोले मुस्काती मैया ललन को पकाया, रात में आया, सारा दिन मेरा हो, सारा दिन मेरा काले वाला इसी यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों लाला. यशोदा माता पाहिला आपलं पोरग खोडकर आहे. आता याला घरी ठेवायचं नाही. गोधने चारावया जातो शारंग पाणी. मार्गी भेटली राधिका गवळणी, कृष्णदान मागे निर्या सोडून भगवंत गायी चारायला जातात. खेळ खेळतात. गायी चाराया रानात गेला, जोरदार. भगवंत गायी चारायला जातात. इथलं मॉनिटर वाढव बाळा. भगवंत गायी चारायला जातात. खेळ खेळतात. हमामा होतो रे हुंबरी, आबग दुबग तिबग पोरा त्रिगुण खेळ मांडिला. सत्वगुण रजगुण तमगुण या तिन्हीचा खेळ भगवंतानं मांडला. खेळून खेळून पोरं दमले. म्हणले आता खेळण्यात मजा नाही. शनिवारी आज खांदी भार पोटी भूक, काय म्हणले उपवास आहे, भुका लागल्या. हो म्हणले आता मग आपापल्या गायी वळून आणा. आता गायी कोणत्या? गोकुळ कोणतं? शरीर म्हणजेच गोकुळ. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय गायी. याचा रिमोट कंट्रोल मनाच्या हातात. मन इंद्रियाचा राजा. मनो राजा एक देहपुरी. देहपुरीचा राजा काय? मन. ही मन रूपी गाय माऊली तुम्ही वळा. तुका म्हणे तू राख म्हणे री, बाकीच्या गायी आम्ही वळतो. भगवंतानं आपली बासरी काढली आणि वाजवायला सुरुवात केली. धीरे से बजाना बंसी बजाने वाले, धीरे बजाना जरा धीरे बजाना बंसी बजाने वाले. वाले
जर 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 धीरे बजाना बंसी बजाने वाले धीरे बजाना बंसी बजाने वाले हरि मुरली बाजी रे जमुना तीर बाजे जमुना तीर आरे सवैया वाजली वाजली बद नाही पडली वाजली. हा लक्ष द्या. महाराज म्हणले कैसी वाजवली मुरली भगवंतानं सुंदर बासरी वाजवली. बस आनंद येते. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद असतो. किती छान वाटलं त्यांनी म्हटलं एवढं सुंदर. लक्ष द्या. भगवंतानं सर्वांच्या गायी एकत्र केल्या, सर्वांच्या शिदोऱ्या घेतल्या. माझी आई तैशी बाई नाही तरी घरा जाय चोरून या माय नवनीता नावे तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी. नका करू तुरी मज पाय वेगळे खडकी सोडियल्या मोठा आजचा दही काला गोमटा बिभ्रद वेणुम जठरपटयो शृंगवेत्रे जगक्षे वामे पानो मसृण कवलं तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसृदो हासयन्नर्मभिस्वै स्वर्गे लोके मिषति भूभुजे यज्ञ भूप बालकेनि गोपाल कृष्ण भगवान बोला गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की सर्वांनी जय जयकार करा. अमरावती काला पहावया इति काल्याचे असे देवजळी झाले मासे. भगवंतानं तो काला मिळू दिला नाही. तो काला तुम्हा मला मिळणार वैकुंठ. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष संत संगे. बरोबर आहे. मग महाराज म्हणले याल तरी यारे लागे अवघे माझ्या आजी देतो पोट भरी पुरे सर्वांना काला दिला. एकमेकाच्या मुखात तो काला घातला. महाराज म्हणले तो कालाच आपल्याला मिळणार. हे आपलं भाग्य आहे. हे बघा हिसकावून खाणाराचं कधी पोट भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपवाशी राहत नाही. म्हणून माणसानं वाटून खाल्लं पाहिजे आहे का नाही. भगवंतानं ते सगळ्यांच्या मुखात खाऊ घातलं आणि तो काला आज आपल्याला मिळणार. हे आपलं परम भाग्य आहे. माणसानं मनानं श्रीमंत असलं पाहिजे. विचारानं मनानं श्रीमंत असलं पाहिजे बरं का. अर्धी एक तीळ 7 जणांना खाल्लं म्हणतात ना, ती विचाराची श्रीमंती आहे. ते तीळ खाता येणार नाही त्यानं पोट भरणार नाही, पण ती विचाराची श्रीमंती आहे. ती विचाराची श्रीमंती आहे. मी एकच उदाहरण सांगेल. एक 15 दिवसापूर्वी घडलेलं. पुण्यामध्ये एक कचरा वेचणारी अंजू मानेबाई आणि सदाशिव पेठेत कचरा वेचताना त्या अंजू मानेबाईला 10 लाख रुपयाची भरलेली बॅग सापडली. कचरा वेचणाऱ्या बाईला 10 लाखाची बॅग सापडली. मला माहित आहे तुमच्या मनात आता काय चालू आहे. माय मी काहून नव्हते तिथं. बरोबर आहे ना. ऐका लक्ष द्या. सगळ्या मनात आहे की आपण काहून नव्हतो त्या बॅग जवळ. बरोबर आहे ना.
पण त्या बाईच्या नशिबात होती. पण कचरा वेचणाऱ्या बाईला 10 लाखाची बॅग सापडल्यावर किती आनंद व्हायला पाहिजे. अरे महिनाभर कचरा वेचून 15-20 हजार रुपये मिळतात आणि तिला एकदम 10 लाखाची बॅग सापडल्यावर किती आनंद व्हायला पाहिजे. पण तिला आनंद नाही झाला, तिला टेन्शन आलं. टेन्शन याचं आलं कशाचं? ज्याची बॅग सापडली तो काय टेन्शन मध्ये असेल याचं टेन्शन त्या माऊलीला आलं. वेचत कचरा होती पण विचार सोनं वेचल्याची देत होती. सोनं वेचल्याची. आणि 2 तास त्या माऊलीनं ती बॅग सांभाळली आणि 2 तासानंतर एक घामाघूम झालेला माणूस पाहिला आणि विचारलं, दादा कुठं पळताय एवढी? सगळं शरीर घामानं लथपथ झालं तुमचं, काय टेन्शन आहे तुम्हाला? माऊली, पुढच्या माणसानं सांगितलं, माय तुम्हाला सांगून काय फायदा आहे? अहो म्हणजे झालं काय ते तर सांगा. म्हणजे माझी 10 लाख रुपयाची बॅग हरवली. त्या माऊलीला मग आनंद झाला. ती म्हणे, दादा टेन्शन घेऊ नका. अहो म्हणे 10 लाखाची बॅग सापडली, माझी आयुष्याची पुंजी त्याच्यात होती आणि तुम्ही मला टेन्शन घेऊ नका म्हणता. कसं काय टेन्शन नका घेऊ? हा म्हणे मी म्हणते टेन्शन नका घेऊ, तुमची 10 लाखाची बॅग मला सापडली आणि मी तुमचा शोध घेत होते. आणि 10 लाख रुपयाची बॅग लेकराच्या हातात जसे 10 रुपये खर्चायला देतो ना, त्या अंजू मानेनं 10 लाखाची बॅग ज्याची होती त्याला परत केली. याला म्हणतात विचाराची श्रीमंती. अंजू मानेनं 10 लाखाची बॅग ज्याची होती त्याला दिली आणि इकडं भजण्याच्या पाकिटातले पैसे काढून घेतात अवलादी काही काही. बरोबर आहे ना? हे विचार कुठं आणि हे इकडं कुठं? बरोबर आहे का? 1000 रुपये मतदानाचे घेतात आणि मतदान करतात. आता जिल्हा परिषदे म्हणून उदाहरण दिलंय. 10 लाखाची बॅग माऊलीनं परत केली. 1000 रुपये मतदानाचे तुम्हाला 5 वर्ष पुरणार नाही. लक्षात आलं माझं बोलणं? 5 वर्ष पुरणार आहे ते. कुणालाही मतदान करा, फक्त आपल्या दारात आलेल्या उमेदवाराला एक विनंती करा, दादा तुझा रुपया आम्हाला नको, तुझा 1 रुपया आम्हाला नको, फक्त पाया पडते, तू माझ्या मोठ्या भावासारखा आहे, फक्त एक उपकार कर, माझ्या नवऱ्याला आणि पोराला दारू पाजू नको, मी तुला मतदान करतो. बस एवढंच डोक्यात ठेवा, बस तेवढं कर, आम्ही तुझ्या मागे आहे. आणि एक सांगू तुम्हाला, पैसे देणारा आणि दारू पाजणारा उमेदवार कोणत्या पक्षाचा जरी असला तर तो तुमचा नेता करू नका. जो तुमच्या घराला उद्ध्वस्त करायला निघाला त्याला तुम्ही तुमचा नेता बनवणार का? आणि उमेदवारालाही वाटत नाही तुम्ही पैसे घ्यावे आणि दारू घ्यावी, त्यांनाही वाटतं काम करणाऱ्याला निवडून द्यावं. बरोबर आहे? बरं, इमानदारी किती दाखवतात माहिती आहे का? एकाचे पैसे घेतले आणि दुसरा घेऊन आलाय, काय म्हणतात, नाही आता नाही, आता नाही, कालच बुवान घरपोच आणून दिले, आम्ही इमानदार माणसं आहे. तू इमानदार आहे? आम्हाला नाही आता तसं काही, एकाचे घेतले पैसे पुन्हा तुमचे घ्यायचे म्हणल्यावर नका नका नका, आम्ही आता त्यालाच मतदान करणार. ही इमानदारीच नाही. मी तर म्हणतो सगळ्याचे घ्या याच्या उलट, पण मतदान चांगल्या माणसाला करा. कळलं माझं बोल? विकास व्हावा. बरोबर आहे ना? लक्षात आलं का? पण माझी विनंती आहे, लक्षात ठेवा, हात महाराज कचरा वेचणारी बाई होती हो, 10 लाखाची बॅग. आणि मी कीर्तन केलं पुण्यात, महापौर कीर्तनाला होते, माजी महापौर प्रशांत जगताप, शरद पवार साहेबाच्या वाढदिवसाला. त्यांना सांगितलं मी त्या माऊलीला घर बांधून द्या म्हणलं. त्यांचं माझं चांगलं आहे म्हणलं, त्या बाईनं जर एवढा संदेश महाराष्ट्रात दिला असेल तर त्या माऊलीला घर बांधून द्या. मनाची श्रीमंती पाहिजे. आणि आज या पाटे परिवार आहे ना, पाटे परिवार, गोपाळराव पाटे है ना, आणि आमचे ज्ञानेश्वर दादा पाटे, या पाटे परिवाराकडे ती मनाची श्रीमंती आहे. म्हणून आज महाप्रसादाचा आणि कीर्तनाचा कार्यक्रम त्यांच्याकडून. ती पत्रिका आहे माझ्याकडे. मी सांगू तुम्हाला, हे बघा, 4 धाम करणारे लोक खूप आहेत आणि पाहुणे पाहुणे जेव घालणारे लोक मी भरपूर पाहिले. आपले आपले पाहुणे बोलवा आणि जेव घाला आणि चला. पण या परिवार, आणि एवढा उत्साह आहे ना त्यांच्या घरात, एवढे मोठे फटाके आणून ठेवले. पण मी थोडा घाईघाईत आलो. ते ज्ञानूदादा म्हणले, महाराज तुमचं लय मोठं स्वागत करायचं होतं आम्हाला, बँड फटाके सगळं तुम्हाला असं वाजवत आणायचं होतं. म्हणजे बँड आणि ते असं असं लक्ष देऊन ऐका, वाजवत गाजवत म्हणायचं राहिलं माझं, तवरक तुम्ही हसून बसले, आता मी काय करू आता. बरोबर आहे का नाही? तुम्हाला असं वाजत गाजत आणायचं होतं म्हणे. म्हटलं आता जाऊ दे बाबा, मग तब्येत तशी काय सहन करण्यासारखी नाही. बोलण्याचा भाव वेगळा आहे.
ते म्हटले बँड फटाके. मी पाहिलं बरं तिथं बाहेरच ठेवलेले आहेत एवढे मोठे फटाके, जवळपास 10-5 हजाराचे तरी फटाकडे असतील. एवढे मोठे फटाके आणले, एवढे मोठे हार फुलं सगळं. महाराज तुम्ही पहिल्यांदा 4-5 वर्षे झाले आम्ही संपर्क करतोय, तुम्ही पहिल्यांदा आमच्या गावात आले आणि आम्हाला स्वागत. म्हणलं दादा जाऊ द्या, आता काय आपल्याला वेळ कमी आहे, म्हणून पुन्हा या परिवारासाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. कमलबाई गोपाळराव तुकाराम पाटे या दोघा पती पत्नीनं सोबत 4 धामाची माझ्या आई वडिलांनी बी 4 धामची यात्रा केली आणि फार दोघा जोडीनं संघ जाणं, यात्रा पूर्ण करून येणं. आणि आपल्यासारखं ताईट काम आहे द्यायचं, कोटन गिटन मस्त. यात्रा करून आलेला कोटवाला तर कीर्तनकार बी कोटवाला ताने. तुम्ही कोट घालणारे नाही, पण तुमच्या पोराची इच्छा होती, बरोबर आहे ना? पोराची इच्छा होती की बाबा आपले कोटवर असले पाहिजे, आहे का नाही? ते पोरग ते बुके आणला ना, ते बुके असं फुलाचा गुच्छ असतो ना, त्याने पहिल्यांदा मायबापाच्या हातात दिला, म्हणे बाबा असं धरा आणि असं फोटो काढा. पण बाबाचा स्वभाव गिरी बाबा ये, ह्यो बाबा ये, त्यो बाबा राहा, सगळे उभे राहा, सगळे उभे राहा. ते असं माणसं घेऊन चालणारे आहेत. मला त्यांच्या थोड्या स्वभावावरून कळलं, त्यांचा स्वभाव असं एकटं चालण्याचा नसावा असा माझा अंदाज. हे सगळे आपल्या बरोबर असले पाहिजे. म्हणून अतिशय सुंदर की हे बघा, ही श्रीमंती आहे. आपण सगळ्यांना सोबत घेऊन चालावं, याच्यापेक्षा श्रीमंती आपल्या जीवनात कोणती? बाबा तुम्ही भाग्यवान आहे, तुमचं पोरग दोघंही चांगले निघाले, याच्यापेक्षा काय पुण्य पाहिजे? लय मर्जीखोर आहे बरं का ज्ञानू, मी पहिल्यांदाच पाहिलं. पण एकदम वडील आई यांच्या चेहऱ्यावर आनंद व्हावा. मुली तशाच, ताईनं तर समोर बसून जीव घातला आम्हा दोघं मान. म्हटलं काय? म्हणे काय खायचं? म्हणलं काय नाही बाबा, भाकरी दूध आणि एखादी भाजी बस आहे. समोर बसून दोघही बहिणीने आम्हाला आमच्या अमोलबाबा जेवताना म्हणले, महाराज असं वाटायला आपण आपल्या घरातच जेवायलो, आपली बहीण पुढं बसली आणि आपण जेवायला लागलो. एकदम त्या माऊलीनं गोड जेवू घातलं बरं. बाकीच्या आईला बी म्हणले की तुम्ही पण जेवा, पण हे म्हणले आम्हाला शनिवार आहे, आम्हाला नंतर सोडायचं आहे म्हटले. म्हणून नाही तर या सगळ्या नाही म्हणे महाराज तुमचं झालं की त्यांना बसू आपण. म्हणजे एवढी धावपळ, एवढी रेलचेल पाहुण्याची असताना पण एवढी सगळ्यांची काळजी करणं एवढंही सोपं नसतं, एवढंही सोपं नसतं. म्हणून या परिवाराला मी पुन्हा धन्यवाद देतो आणि गावकऱ्यांना धन्यवाद देतो की गावकरी मंडळीनं त्यांना ही संधी दिली. नाही तर गावगाव हे होत नाही बरं. कराय माणसं तयार असतात, पण ती मानसिकता बनवणं लय अवघड असते. काय म्हणतात, महाप्रसाद म्हणल्यावर एकट्याचा कशाला, गावाचा पाहिजे, बरोबर आहे ना? अरे तू एकटा घाल, काय एखाद्याची इच्छा असली तर काय एखाद्या वेळ अडचण आहे, बरोबर आहे का नाही? म्हणून त्यांची इच्छा आणि महाप्रसाद हा, म्हणून मी गावकऱ्यांसाठी टाळ्या वाजवा जोरदार. गावकऱ्या मी कार्यकर्त्यांना धन्यवाद देईल की त्यांनी ही संधी यांना दिली बरं का. माऊली तुमची इच्छा जरी असती तर ही संधी काही गावात मिळली नसती. म्हणजे या गावाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत. म्हणून मी या गावकऱ्यांना, सप्ताह कमिटीला सुद्धा धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा सगळी गुणीजन महाराज मंडळीला धन्यवाद. आमचे माऊली बेन्नाळकर, त्यांचे चिरंजीव तुकाराम महाराज, दत्ता महाराज, हे काय आपले भास्कर महाराज, इकडं गोविंद महाराज, इकडं मेजर महाराज, बरोबर आहे ना? मग सगळी महाराज मंडळी सर्वांना धन्यवाद. शूटिंगवाली दादांना धन्यवाद. साऊंडवाली दाजी गावातलेच आहेत का? देवणी बुद्रुक, मोठी देवणी आणि ही खुर्द आहे ना, मोठी देवणी आणि छोटी देवणी, बरोबर आहे ना? खुर्दन बुद्रुक, 2 उपमुख्यमंत्री, खुर्दन बुद्रुक, तसं आहे का नाही? लक्ष देऊन ऐका. त्यांना धन्यवाद देतो. उपस्थित श्रोत्यांना धन्यवाद. माझ्यावर प्रेम करणारी आमची बोंबळीकर ग्रामस्थ मंडळी, अंकल आहेत, माऊली आहेत, किशोरदादा आहे. आमच्या किशोरदादांनी छान गाडी घेतली, त्यांनी एकदम सुंदर, लय पळवली मी ती गाडी आज. आमचे म्हणले बस 2-3 वयस्कर म्हणले अहो हळू चला. अरे म्हणलं मी म्हणाय पाहिजे, तुमचं वय झालंय आता, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. म्हणून त्यांना धन्यवाद देतो. माऊली आहेत, किशोर अतिशय कष्टातून हे पुढे गेले बरं. शिवाजीराव असेल, किशोरदादा असेल. आम्ही कधी हैदराबादला गेलो ना, सगळे कामं सोडून आमचे शिवाजीराव ताता, इथं कीर्तन आहे पण महाराज आपल्या गावाजवळ येणारे म्हणून किशोरदादा, हे आमचे ते काय बाळासाहेब
बाळासाहेब, बरोबर ना? बाळासाहेब हे सगळे म्हणले तुम्ही आमच्या गावाजवळ येणारे, आम्ही येणारे. मग मी सकाळी रात्री त्यांच्याकडंच मुक्कामी आलो, आमच्या शिवाभाऊकडं. अतिशय गोड स्वभाव आणि कष्ट करून मोठी झाली. केवळ वायरची पिशवी घेऊन हैदराबादला गेलेली ही मंडळी आहे की बस जगता यावं, आपली उपजीविका भागावी, एवढ्यासाठी गेलेली मंडळी. पण आज तिथं जाऊन आपलं चांगलं प्रस्थ निर्माण केलं आणि तिथं जाऊन पण गावाची नाळ जुटलेली आहे, गावासोबत प्रेम जुटलेलं आहे आणि एकदम कष्टातून, कष्टाशिवाय काय नाही महाराज, कष्टातून आपलं सगळं उभं केलेलं आहे. पण आमचे शिवाजीराव, शिवाशेठ आहे का नाही, आमचे शिवाशेठ शिवाजीराव, आमचे किशोरदादा, सगळी मंडळी. आमचे माऊलीनं तर आज हॉटेल बंद ठेवलं का चालू आहे. माऊलींचं छोटंसा व्यवसाय हॉटेलचा आहे, पण कीर्तन असल्यामुळं तिकडं योगी राईक नाही तर काही हो, पण कीर्तनाला हजर त्यांना धन्यवाद देतो. मी तुमच्या गावाला आलो होतो शिन, बरोबर आहे ना? हा, मी तुम्ही ओळखलं, मी मला गावाचं नाव आठवणं, तुमच्या गावाचं नाव काय बाबा? हा, शिंदे कमान, ते मला वाटतं. हा, शिंदे कमानकर ही मंडळी बी बऱ्याच ठिकाणी असते. येनकीलाही 2 वर्ष मी काला केला, मोठा सप्ताह असतो येनकीचा. याही वर्षी फोन केला होता पण तारीख माझी जमली नाही, पण त्यांना धन्यवाद देतो. सगळ्या मंडळीला धन्यवाद. तुमची इच्छा होती त्यापेक्षा अजून 15 मिनिटं शिल्लक घेतली, बरोबर आहे ना? 11:30 सुरू, 10:30 सुरू झालं, 12:30 थांबाय पाहिजे, पण 10-5 मिनिटं अजून एक्स्ट्रा गेले. कारण पुन्हा एकदा बाहेरगावची पाहुणे मंडळी खूप आलेली आहे. पाहुण्या मंडळीने हातवर करा बरं. पाहुणे मंडळी, पाहुण्यांनी हातवर करा. क्या पाहुणेच आहे सगळे? गावातले दुसऱ्या गावाला पाहुणे नाही, गावच छोटं आहे आपलं, आहे का नाही? गावच छोटं आहे आणि सगळे पाहुणे मंडळी या ठिकाणी आलेली आहे. आता गावातल्या तरुणांची कसरत आहे. आलेल्या पाहुण्यांना, अतिथींना व्यवस्थित प्रसाद पोहोचवणं हे पहिलं काम गावातल्या तरुणांचं आहे. मग गावातल्या तरुणांसाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. 26/3/2026, 26 मार्च ते 3 मार्च बोंबळीला भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह होणार आहे. 26 मार्च म्हणजे रामनवमी ते हनुमान जयंती, त्या दरम्यान सप्ताह होणार आहे. आपण आपल्या गावात उत्सव नसल तर त्या गावात आपण नक्की या. सर्वांना अशी या ठिकाणी विनंती. येणाऱ्या एप्रिल 4 पासून ते 10 पर्यंत इस्मालवाडी है ना, रामनगर, रामवाडी इस्मालवाडी, तिथंही 4 तारखेपासून 10 तारखेपर्यंत 4/4 ते 10/4 या टायमाला नामवंत कीर्तनकारांची कीर्तन आहेत. खूप मोठी मोठी महाराज नावाजलेली तिथे येणार आहेत. त्याही सप्ताहाला आपण हजेरी लावा आणि आलेल्या पाहुणे मंडळींनी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. ज्ञानेश्वर माऊली,
खाली बसा, सगळ्यांनी खाली बसा. सर्वांनी खाली बसा. देवीबाई संताजी या